अंगठी शोधायला पाहिजे. सावित्री ते शोधा ना पटापट. प्रीतम, एव्हरीबडी इज लुकिंग एट अस. थोडं स्माइल करशील प्लीज? दिशा, हा ड्रामा ना तुला जमतो, तू कर, मला नाही शोभत. बसा तिथं सोडायचं, बसता तिथंच. गणनाथ वाहा गणपती गंग हवा महे प्रियनाथ वाहा प्रियपती गंग हवा महे निधनाथ वाहा निधि. वरिष्ठांच्या पाया पडा. हा, पाया पडा. दोघांनी अंगठी घाला एकमेकांना. दामिनी, अंगठी? अंगठी का? हा, आणते ना. आयडिया काय गो? तुमची मॅडम कुठे आहे? ए थांब. येस मॅम. अंगठी कुठे आहे? अंगठी दे. कुठली अंगठी मॅम? माझ्याकडे कुठलीच अंगठी नाही आहे. नाहीये म्हणजे? एवढ्या मोठ्या इव्हेंटची जबाबदारी दिली आहे ना तुम्हाला, मग जर कामच करायची नाहीये तर इव्हेंट घेता कशाला? एक मिनिट मॅम, सॉरी. नंदिनी, काय प्रॉब्लेम आहे? बराच वेळ झाला. दामिनी कुठे राहिली? मी बघून येते. सासूमा, मी पण येते तुमच्यासोबत. आलेच. सर, साखरपुड्याच्या अंगठीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर होती का? मॅम, मला मागतायत अंगठी. सॉरी मॅम, साखरपुड्याच्या अंगठीची जबाबदारी आमच्याकडे नव्हती. दामिनी, अंगठीची जबाबदारी तुला दिली होती ना मी? ओ सॉरी सॉरी सॉरी, मी विसरले. तुम्ही अंगठीची जबाबदारी माझ्यावर दिली होती, त्यानंतर मी सांभाळायला कोणाला कोणाला हा, आपल्या पारूला दिली होती. मी 1 मिनिटात तिच्याकडून घेते. हा पारू, पारू अगं कुठे आहेस तू? ये ना लवकर. जाते मी त्यांच्या समोर. थांब, मी अभी येतो. कुठे गेली ही मुलगी?
पारू आलीस का? बरं झालं. ऐक ना, मी तुला एक अंगठी दिली होती सांभाळायला, ती दे ना. काय झालं? अगं सगळी लोक खोळंबले तिकडे, तू अशी का करतेस? अंगठी दे. कुठे अंगठी? एक मिनिट. आता असं नाही ना म्हणणार की अंगठी हरवली? एक मिनिट, काय चाललंय इथे? ए, आहे ना तुझ्याकडे रिंग? दे. नाही, हिचे एक्सप्रेशन्स बघता मला वाटत नाही अंगठी हिच्याकडे आहे. हरवली असणार कुठे तरी ना. हे बघ ऐक, ती नॉर्मल रिंग नाही हा, ती खूप इम्पॉर्टंट रिंग आहे. ती किर्लोस्कर घराण्याच्या होणाऱ्या सुनेची स्पेशल रिंग आहे. आणि काय ग पारू, तुला जबाबदारी घेता येत नसेल तर मला तेव्हाच सांगायचं, मला नाही झेपत आहे. मी दिली नसती ना तुझ्याकडे जबाबदारी. असं कशाला करायचं? ह्या अंगठीची जबाबदारी तुझी. काय? नाही नाही नको, त्यापेक्षा मी सरबतच देते. ए थांब, मी सांगितलंय का तुला जायला? ही माझी ऑर्डर आहे. आता ही अंगठी नीट सांभाळून ठेवायची. हे सगळं जरा अति होतंय बरं का. ऐक, तुझ्याकडून खरंच हरवलीये की मुद्दाम देत नाहीयेस तू? नाही काही वेगळे इंटेन्शन्स असतील ना तुझे तर तसं सांग हा. नाही कारण काय काही काही सांगू नाही शकत ना. इतकी एक्सपेन्सिव्ह गोष्ट बघून कोणाच्याही मनात पाप येऊ शकतं. त्यामुळे बघ, जे काही असेल ते पटकन बोलून टाक. दिस इज नॉट फनी. अगं बोल. माझी एंगेजमेंट थांबली आहे तिथे. Oh God, I just can't believe this. हे बघ, तुझ्यासारख्या ना काउंढळ आणि इररिस्पॉन्सिबल व्यक्तीकडे ना ही रिस्पॉन्सिबिलिटी द्यायलाच नव्हती पाहिजे. तुझ्यासारख्या लोकांवर विश्वासच नाही ठेवला पाहिजे. हे बघ, तू बोलणार आहेस की मी आता पोलिसांना बोलवू? स्टॉप इट दिशा. पोलिसांना बोलवायची काही गरज नाहीये. अरे पण माझी प्लीज प्लीज हायपर होऊ नकोस. अंगठी मिळाली माझ्याकडे. काय? कुठे हरवली असेल अंगठी? काय झालं आदित्य? काय नाही. कसल्या तरी विचारत आहेस? नाही काय नाही, ते असंच. हे हरवलं होतं ना? काका यावर आपण नंतर बोलूया. आता कार्यक्रमात ही अंगठी जास्त महत्वाची. ते थोडं कन्फ्युजन झालं होतं. एक मिनिट आदित्य, हीच खरी अंगठी आहे का? म्हणजे आपली किर्लोस्करांची हीच खानदानी ती अंगठी आहे काकू. ही- हो, आता खात्री करून घ्या. मी तर अंगठी कपाटात ठेवली आहे, मग आदित्यकडे कशी आली? नाही नाही, ही डुप्लिकेट असणार. जाऊन बघू का? नको, आत्ता गेले तर संशय येईल. नंतर जाऊन बघते.
ओके चला आता आई चल. सावित्री आत्या. गुरुजी पुढचे विधी सुरू करायचे का आपण? दोघांनी पाटावर उभे राहा आणि एकमेकांना अंगठी घालून घ्या. थांबा गुरुजी. दिशा, आधी पारूची माफी माग. सासू मॉम, गरजेचं आहे ते. पारू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुझा इन्सल्ट केला, तुझ्यावर ब्लेम केलं. ॲक्च्युली काय ना, ती रिंग, हे ओकेजन, हे सगळं माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. त्यामुळे मग मी जरा हायपर झाले आणि मग तुला तुला नको नको ते बोलले. पण आय एम सॉरी. आय नो ते सगळं खूप रॉंग होतं. सॉरी. दिशा मॅडम, हो तुम्ही कशापायी सारी म्हणताय? खरं तर चूक तुमची नव्हती, माझीच होती. नशिबानं अंगठी आदित्य सरांना सापडली. खरं तर ना, मीच तुमची माफी मागायला पाहिजे. मला काय वाटतं, आपण आपला कार्यक्रम पुढे चालू करायचा का? दोघे एकमेकांना अंगठी घाला. एकमेकांना हार घाला. प्रीत, असं काय करतो सरे? सगळे बघतात आपल्याकडे. हार. एक मिनिट दिशा, मी जरा जाऊन येतो. अरे प्री, कुठे चाललायस? लोक भेटायला येतात आपल्याला. थांब. दिशा, मला वॉशरूमला जायचं. तू येतेस सोबत? चल. अरे छी, जा. पकड. अरे पण प्रीतम सर साखरपुडा सोडून कुठं चालले? आणि चेहरा का पडलाय त्यांचा? गणी, मी जरा आले. माझ्या मुलीला एका मोलकरणीची माफी मागायला सांगितली. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. अगं, प्रीतम सर, काय झालंय प्रीतम सर? काही नाही,
जा ना, जा, मी येतो. रडायचं असेल तर रडून घ्या. प्रीतम सर, माझी ना आजी म्हणायची, आपण जेव्हा रडू दाबण्याचा प्रयत्न करत असतो ना, तेव्हा ना आपल्याला जास्त रडायला येतं, आपल्याला जास्त त्रास होतो. ते गच्च भरलेलं काळं कुळकुळीत ढग असतात का नाही, आभाळ, एकदा का धोधो पाऊस पडला ना की ते मोकळं होऊन जातंय. तसं मोकळं व्हा, रडून घ्या. आयुष्यभर रडायचंच आहे पारू. प्रीतम सर, अहो असं का बोलताय? अहो समजा चांगलंच तर चाललंय ना. काय चांगलं चाललंय? हा, काय चांगलं चाललंय? मला मला नव्हती एंगेजमेंट करायची, पण झाली ना. हे बघ, हे बघ, हे चांगलं चाललंय. मला ना दिशा आवडायचीच नाही, मी सांगितलं किती वेळ. बरं, तुला माहितीये पारू, आवडी निवडीचा ना प्रश्न पण नाही, पण तिचं ते खरं रूप माहित असताना मी कसं लग्न करू तिच्याशी? मला मला मान्य आहे पारू की मी बालिश आहे, मला गोष्टी नाही कळत. आई, दादा, बाबा यांना सगळं कळतं, त्यांना माणसं पण ओळखता येतात. पण पारू, ते एक इन्स्टिंक्ट असतं ना, जे माणूस पहिल्यांदा भेटल्यावर आपल्याला आतून वाटतं, ते ते दिशाबद्दल. बोला प्रीतम सर. पारू, बोलून काय उपयोग आहे? जे व्हायचं होतं ते झालं ना. आणि तू प्लीज जा, मला एकट्याला राहू दे. आणि त्यानं काय होईल? मला नाही माहित, मला खरंच नाही माहित त्यांनी काय होणार आहे, कसं होणार आहे, कशा गोष्टी सॉर्ट आउट होणार आहेत, मी कोणाशी बोलणार आहे, मला खरंच काय माहित नाहीये. मी आहे ना, तुमची जादूगार. विसरलात? पारू, प्रीतम सर, तुम्ही नशिबावर विश्वास ठेवता का हो? ऐक, बोल. प्रीतम सर, तू बोला ना काहीतरी. हे असं गप्प बसून काय बी नाही होणार. पारू, बोलून काय उपयोग आहे का? एंगेजमेंट झाली आहे, थिंग्स आर डन, वेळ निघून गेली आहे पारू. वेळ कधीच गेलेली नसते प्रीतम सर. माझं ना बा म्हणतो, रस्त्याच्या चारी बाजूनं धुकं साठलेलं असतंय ना, आणि त्या रस्त्यानं आपल्याला जाताना भीती वाटत असते. आपल्याला पुढं काय आहे हे सुद्धा दिसत नसतंय, आजूबाजूला हात द्यायला सुद्धा कोणी नसतंय. तेव्हा आपण काय करतो? एखाद्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून त्याबरोबर चालत जातो. आणि आपल्या मनात ना अशी कुठेतरी आशा असते, कुणीतरी येईल, आपल्याला हात देईल, दुःख सरतील, वाट सापडल. आपण शुद्ध मनानं, निराकारी मनानं त्यावर विश्वास ठेवतो आणि चालत जातो. चालतो 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 आणि अचानक दुःख सरतं. आपल्याला समोरचा रस्ता दिसतो. तो रस्ता आपल्याला कुणी दाखवला, कसा दाखवला, दुःख कसं काय सरलं, कशाचंच उत्तर नसतं आपल्याकडं. म्हणजे ब्लाइंडली ट्रस्ट करायचं, म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवायचा? अजिबात नाही, डोळे उघडून. प्रीतम सर, प्रत्येक गोष्टीत ना चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायचा. कसं असतं ना, आपल्याला समोर जे दिसत असतं ना ते तसं नसतं. त्याच्यामध्ये ना काहीतरी चांगलं दडलेलं असतं, वाईटात सुद्धा चांगलं लपलेलं असतंय. तवा ना तुम्ही विश्वास ठेवा, धुकं सरळ आणि रस्ता बी सापडेल. किती साधं, सोपं आणि सिंपल समजावून सांगतेस पारू. आयुष्य असंच असते प्रीतम सर.
हे घ्या खा. हे बरं आहे, माझ्या साखरपुड्याचा वेळा मलाच देशील. मग अहो प्रीतम सर, तू कसं राहिला ना जर असं येळ द्या. किती वेळ? असं नसतंय, द्या म्हणजे फक्त द्या, विचारत बसू नका किती वेळ येते. हा, आणि तोपर्यंत ना या चेहऱ्यावर ना जरा हसू असू द्या. असं एवढं ठीक आहे? अजिबात नाही, एवढं